नमस्कार, मी आशा. आपला एक्सरसाइज 1.1 चालू होता. त्याच्यामधला आहे क्वेश्चन नंबर 6. एक्सप्लेन व्हाय दीज टू नंबर्स आर कॉम्पोजिट नंबर्स. आता हे टू नंबर्स मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये दिलेले आहेत, पण लास्ट जो नंबर दिलेला आहे तो त्याच्या या नंबरमध्ये ॲड केलेला आहे 13. फक्त जर मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये नंबर असतील तर हे कॉम्पोजिट नंबर झालेच असते. ओके, ॲट फर्स्ट व्हॉट इज मीन बाय कॉम्पोजिट नंबर. तर ज्या नंबरला मोर दॅन 2 फॅक्टर्स असतात त्याला आपण कॉम्पोजिट नंबर म्हणतो. आता फॅक्टर्स म्हणजे काय, नंबर्सचं. तर आता फॉर एक्झाम्पल आपण 6 हा नंबर घेऊया. 6ला जर मी 2ने डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 येतो. ओके, तर 2 हा 6चा फॅक्टर आहे. फॅक्टर असणे म्हणजेच काय, 6ला मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहिलं असता 2 मल्टिप्लाय बाय एनी नंबर. आता फॉर एक्झाम्पल इथं 3 आहे, असं आपल्याला करता येतं. 6चा आपल्याला मल्टिप्लिकेशन फॉर्म लिहिता येतं इन द फॉर्म ऑफ प्राईम्स. नंबरचं आपल्याला असंच प्राईम फॅक्टरायझेशन आपल्याला दाखवावं लागेल. अशा प्राईम फॅक्टरायझेशन फॉर्ममध्ये हा नंबर आपल्याला आणावा लागेल. तर कसं आणता येईल, तर आता इथे बघा नंबर्सचे 2 ग्रुप आहेत. एक 13 एक आहे आणि हा 7 मल्टिप्लाय बाय 11 मल्टिप्लाय बाय 13 आहे. आता या दोन्ही ग्रुप्समध्ये ॲडिशनचं साईन आहे. ओके, तर आता आपण काय करूया, हा ग्रुप नंबर 1, हा ग्रुप नंबर 2. ओके, तर ह्या दोन्ही ग्रुपमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, 13 हा नंबर. ओके, तर आपण काय करूया, 13 हा नंबर कॉमन घेऊन टाकू. 13 जर मी या दोन्ही ग्रुपमधून कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय येईल, आता हे 13 काढून घेतलं मी दोन्ही या ग्रुपमधून, तर काय होईल, फक्त 7 मल्टिप्लाय बाय 11. ओके, आणि ब्रॅकेट आत्ताच क्लोज नाही करता येणार, प्लस साईन प्लस. आता या ग्रुपमधून जर मी 13 घेतलं तर इथं काहीच उरणार नाही, म्हणजे इथं 1 असतं. ओके, इथं येईल 1. ओके, ठीक आहे. तर आता आपण काय करूया, ह्यांचं ॲडिशन इथं करून टाकू. हा ब्रॅकेट आपण इथं सॉल्व करून घेऊया. 13, आता इथं 13 मल्टिप्लाय आहे, 13 मल्टिप्लाय बाय, आता हा ब्रॅकेट आपण सॉल्व करून घेऊया. 7 मल्टिप्लाय बाय 11 काय येईल, 77 प्लस 1. ओके, दिस इज इक्वल टू, आपण इक्वल टू साईन लिहित जाऊ. आता 13 मल्टिप्लाय बाय 77 प्लस 1 78 येईल. ओके, तर 13 मल्टिप्लाय बाय 78. तर हा नंबर आपल्याला मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहिता येतोय. ओके, तर मग हा नंबर कॉम्पोजिट नंबर आहे. कोणताही नंबर किंवा कमीत कमी त्या नंबर्सला ॲटलिस्ट 3 तर फॅक्टर्स पाहिजेत. ओके, म्हणजेच 1 आणि तो नंबर एवढे तर कोणत्या पण नंबरचे फॅक्टर असतातच. प्लस आता या नंबरला 2 हा फॅक्टर आहे, प्लस 3 हा फॅक्टर आहे. ओके, आता या 78लाच आपल्याला असं लिहिता येतं, 13 6 76 असं पण लिहिता येतं, किंवा याच्यावरून एवढ्या ह्याच्यावरूनच हा नंबर कॉम्पोजिट नंबर आहे हे प्रूव्ह होतं आहे. ओके, तर 78लाच आपल्याला असं लिहिता येईल, 78 13 6 78. ओके, आणि आता 6चेच फॅक्टर मी आता सांगितलेत तुम्हाला. 6ला परत लिहिता येईल 13 मल्टिप्लाय बाय 13 2 मल्टिप्लाय बाय 3. ओके, तर आता या नंबर्सला एवढे फॅक्टर आहेत. ओके, 13 एक आहे, 2 एक आहे आणि 3 एक आहे. ओके, तर दिस नंबर हॅज मोर दॅन 2 फॅक्टर्स, देअरफॉर दिस नंबर इज कॉम्पोजिट नंबर. ओके, तर एवढं आपण लिहूया. ओके, 7 मल्टिप्लाय बाय 11 मल्टिप्लाय बाय 13 प्लस 13 इज इक्वल टू, आपल्याला काय आलं, 13 स्क्वेअर और 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 13 स्क्वेअर असं आपण लिहू शकतो. व्यवस्थित असेंडिंग ऑर्डरनी प्राईम फॅक्टर्स लिहिलेले आहेत. देअरफॉर दिस नंबर इज कॉम्पोजिट. ओके, तर आता याच्यासारखंच आपण सेकंड नंबर प्रूव्ह करूया. ओके, तर सेकंड नंबर आहे आपला 7 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय 5
मल्टीप्लाय बाय 4 मल्टीप्लाय बाय 3 मल्टीप्लाय बाय 2 मल्टीप्लाय बाय 1 प्लस 5. ओके. तर आता या दोन्ही ग्रुपमध्ये पण आत्तासारखंच 5 कॉमन घेता येईल आपल्याला. ओके. तर आपण 5 कॉमन घेऊया. ओके. आता 5 कॉमन घेऊन 7 मल्टीप्लाय बाय 6 मल्टीप्लाय बाय 4 मल्टीप्लाय बाय 3 मल्टीप्लाय बाय 2. आता हे 2 मल्टीप्लाय बाय 1 करून टाकूया. ते 1च येणार आहे, सॉरी ते 2च येईल. ओके. ते 1 आपण हे करून टाकूया कारण ते मल्टिप्लिकेशन आहे. प्लस आता इथलं 5 घेतलं तर इथे 1 येईल. ओके. आता हे मल्टिप्लिकेशन केलं तरी चालत असतं. ओके. ते 2 आलं आपलं. आता इथं 5 मल्टिप्लाय बाय ह्या मधल्या नंबरचं आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 5 मल्टिप्लाय इथं काहीच नसतं म्हणजे मल्टिप्लिकेशन साईन असतं. 7 6 जा 42 मल्टिप्लाय बाय 4 3 जा 12 12 2 जा 24 प्लस 1. ओके. दिस इज इक्वल टू दिस इज इक्वल टू दिस इज इक्वल टू. आता 42 मल्टीप्लाय बाय 24 का मल्टिप्लिकेशन आला 1008 प्लस 1. ओके. तो 5 मल्टीप्लाय बाय 1009. ओके. आता मगाशी सारखंच 1009 चे जर आपण फॅक्टर्स पाडायला गेलो, तुम्ही चेक करा हा नंबर 5 7 ह्या प्राईम्स नंबरनी डिव्हिजिबल आहे का. तर 1009 हा नंबर प्राईम नंबर आहे. ओके. तर हा नंबर जरी प्राईम नंबर असला 1009 ओके 1009 तरी पण याला 5 मल्टिप्लाय आहे त्याच्यामुळे याला फॅक्टर आहे. ओके. तर हा जो नंबर येईल याला 2 फॅक्टर्स आहेत. ओके. तो नंबर आणि 1 हे सोडून पण हे 2 फॅक्टर्स त्या येणाऱ्या नंबरला आहेत. फॉर एक्झाम्पल आपण मल्टिप्लाय करून बघूया. 1009 मल्टिप्लाय बाय 5045 हा नंबर येईल. 5045 इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 1009. ओके. मग अशी मी आता 6चं पण दाखवलं तर 6ला पण 2च फॅक्टर होते 2 मल्टिप्लाय बाय 3. ओके. तर 6ला असे 2 फॅक्टर्स होते. तसंच आता 5045ला 2 फॅक्टर्स आहेत 5 आणि 1009 असे 2 नंबर्स ह्या नंबरचे फॅक्टर आहेत. त्याच्यामुळं therefore this number is composite. ओके. कोणत्या पण नंबरला अजून एकदा सांगते. आता 6ला कोणकोणते फॅक्टर्स असतात 1 6 आणि 2 आणि 3 हे फॅक्टर्स होते 6चे. तसंच आता 5045 हा एक फॅक्टर झाला 1 एक फॅक्टर झाला त्याचा प्लस 5 एक फॅक्टर झाला आणि 1009 असे ह्या नंबरचे फॅक्टर्स आहेत. ओके. तर आपल्याला कंपोजिट नंबर असायला काय कंडिशन आहे मोर दॅन 2 फॅक्टर्स. तर याला किती फॅक्टर्स आहेत 1 2 3 4. ओके. देअरफॉर दिस नंबर इज कंपोजिट. आपलं 7th एक्झाम्पल हे आहे. खूप मोठं दिसतं एक्झाम्पल पण जितकं मोठं एक्झाम्पल असतं तेवढं सोपं असतं ते. देअर इज अ सर्क्युलर पाथ अराउंड अ स्पोर्ट्स फील्ड. ओके. तर त्यांनी एक सर्क्युलर पाथचा स्पोर्ट्स फील्ड दिलेला आहे. सोनिया टेक्स 18 minutes टू ड्राईव्ह 1 राऊंड ऑन द फील्ड. तर सोनिया या सर्क्युलर फील्डला एक राऊंड मारण्यासाठी तिला 18 minutes लागतात सोनियाला. जर तिनं इथून स्टार्ट केलं तर परत इथपर्यंत येण्यासाठी सोनियाला 18 minutes लागतात. रवी टेक्स 12 minutes आणि तेच रवीला 12 minutes लागतात. ओके. तर हा झाला सोनियाचा राऊंड आणि हा झाला रवीचा. ओके. तर सोनिया फास्ट ड्राईव्ह करते.
सपोज दे बोथ स्टार्ट ॲट द सेम पॉईंट ॲट द सेम टाईम. सपोज त्या दोघांनी पण एका स्टार्टिंग पॉईंटपासून स्टार्ट केलं ड्राईव्ह करण्यासाठी आणि परत काय सांगितलं आहे, अँड गो इन द सेम डायरेक्शन, आणि सेम डायरेक्शनला पण गेलेत, ते या साईडला गेले, सेम डायरेक्शनला गेले, तर ते हाऊ मेनी मिनिट्स विल दे मीट अगेन ॲट द स्टार्टिंग पॉईंट. ते या स्टार्टिंग पॉईंटला परत त्यांची कधी भेट होईल. ओके, तर त्यांचा क्वेश्चन हा आहे की जरी दोघांनी एका स्टार्टिंग पॉईंटपासून स्टार्ट केलं आणि एकाच डायरेक्शननी ते चालले, ठीक आहे, या डायरेक्शननी ते चालले, तर हा जो स्टार्टिंग पॉईंट आहे त्यांचा, तर या स्टार्टिंग पॉईंटला ते परत कधी भेटतील असा त्यांचा क्वेश्चन आहे. ओके, तर आता ॲट फर्स्ट जर सोनिया गेली तर फास्ट सोनिया पोहोचेल. सोनिया इथं असेपर्यंत रवी इथं असेल कुठंतरी. मग आता रवी इथं आला तोपर्यंत सोनिया इकडे कुठेतरी जाईल. मग असं करत 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 त्यांना टोटल किती मिनिट्स लागतील, म्हणजे मोर दॅन 18 मिनिट्स लागतील, एवढं तर नक्की आहे. ओके, जर आता कधी पण आपल्याला जास्त काढायचं असेल तर या टाईपच्या एक्झाम्पलमध्ये एकतर तुम्हाला LCM काढायचा असतो किंवा HCF काढायचा असतो. मग आता ज्यावेळेस तुम्हाला जास्त काढायचं असेल दोन्ही नंबरपेक्षा त्यावेळेस नेहमी LCM काढायचा, आणि दोन्ही नंबरपेक्षा कमी काढायचा असेल तर HCF काढायचा. तर आपल्याला या दोन्ही 18 मिनिट्स आणि 12 मिनिट्सचा LCM काढून आपला आन्सर मिळेल. ॲट फर्स्ट प्राईम फॅक्टर्स काढूया 18 आणि नंतर 12चे. तर दोन्ही पण नंबर 2नी डिव्हिजिबल आहेत. 2 डिवायडेड बाय 18, 9 8. अगेन 9ला 3नी डिवाईड करूया, 3 8. 3ला 3नी डिवाईड केलं की 1 आलं. इथं परत तसंच 2ला 12नी डिवाईड केलं की 6 आलं. 6ला परत 2नी डिवाईड केलं की 3 आलं. 3ला 3नी डिवाईड केलं की 1 आलं. आता 18चे काय फॅक्टर्स मिळाले, 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3, आणि 12चे फॅक्टर्स आले 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. आता यांच्यामधलं कॉमन फॅक्टर काढूया. कॉमन मल्टिप्लाय बाय अनकॉमन. आता हे झाले कॉमन, 2 आणि 3 हे कॉमन फॅक्टर. LCM ऑफ 12 अँड 18 इज इक्वल टू कॉमन फॅक्टर, हे झाले दोन कॉमन फॅक्टर, मल्टिप्लाय बाय अनकॉमन फॅक्टर. अनकॉमन फॅक्टर कोणते आहेत, हा इथला 3 आणि इथला 2, 3 मल्टिप्लाय बाय 2. आता यांचं मल्टिप्लिकेशनमध्ये आपला आन्सर असेल 2 मल्टिप्लाय बाय 3 6, 6 मल्टिप्लाय बाय 3 18, 18 मल्टिप्लाय बाय 2 36 मिनिट्स. तर आपला आन्सर असेल 36 मिनिट्स. दे मीट ॲट द स्टार्टिंग पॉईंट आफ्टर 36 मिनिट्स. ओके, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.